वेरूळ येथील मालोजीराजे भोसले शाळेतील पोषण आहार घोटाळा 6 महिन्यानंतरही कारवाई नाही। वेरूळ येथील मालोजीराजे भोसले प्राथमिक शाळेतील कथित पोषण आहार मिड डे मील घोटाळा प्रकरणी तक्रार करूनही 6 महिने उलटून गेल्यानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापिका उषा लहाने पाटील आणि संस्थाचालक यशवंत पाटील यांच्या संगनमताने अनेक वर्षापासून गैरव्यवहार झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। तक्रारीनुसार शाळेत बोगस विद्यार्थी संख्या दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोषण आहार न पोहोचवता धान्य व इतर साहित्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप आहे। या संदर्भात जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या। दरम्यान घोटाळा उघडकीस आणणाऱ्या तक्रारदारांवर 13 जानेवारी 2026 रोजी हल्ला करून वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार चौकशीच्या नावाखाली केवळ वेळ काढूपणा केला जात असून दोषी विरोधात ना वसुलीची कारवाई झाली आहे ना फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जून 2025 पासून शाळेत एकही विद्यार्थी नसतानाही शाळा सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप करत शिक्षण विभागाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शासनाच्या निधीचा झालेला अपव्यय वसूल करावा अशी मागणी तक्रारदार व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणात लक्ष घालून वस्तुस्थिती स्पष्ट करतील का, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे।